संतोष देशमुख यांची अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। आता या दिवसाला आता 17 दिवस उलटून गेले। आज 18 दिवस आहे। अजून मारेकरी मोकाट फिरत आहेत आणि या अनुषंगाने आज पहिला महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा निघतो जो लातूर जिल्ह्यामध्ये आहे, रेणापूर तालुक्यामध्ये असणार आहे। आणि या मोर्चासाठी आज स्वतः वैभवी आणि त्याचे बंधू हर्षणी देखील जाणार आहेत। तर काय सांगेल वैभवी, आज तू पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या हक्कासाठी आज मोर्चा निघतोय, काय सांगेल? मी आज रेणापूर तालुक्यात जात आहे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी हे जे मोर्चे चाललेत त्या मोर्चाला आज मी पहिल्यांदा जात आहे। तर तुम्ही सर्वांनी सहकार्य करा आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या एवढीच मागणी करते मी। दादा, काल पाहिलं तर जिल्ह्याचे SP ते आले होते, पुन्हा CIDचे जे अपर पोलीस हे आहेत महासंचालक प्रशांत गोडे हे देखील काल त्यांनी अनेक ठिकाणी भेट दिली। केजला गेले ते बीडला पण आपल्या निवासस्थानी आले नाहीत, काय सांगाल? मी हॉस्पिटलला होतो काल, त्याच्यामुळे इकडं येणार होते पण परत काय झालं माहीत नाही। मी आज 17 दिवस, आज 18 दिवस आहे, आजही मारेकरी मोकाटच आहेत। आम्ही मागणी करतोय त्यांचं काम त्यांनी लवकरात लवकर करावं आणि आम्ही मागणी करतोय न्यायाची, आम्हाला न्याय द्यावा, आमची एवढीच मागणी आहे। उद्या आपण मोठा मोर्चा देखील महामोर्चा असणार आहे। त्या मोर्चामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत मोठे राजकीय नेते जे काही असणार आहेत आणि सगळ्यात मोठा महाराष्ट्रात पहिला मोर्चा असणार आहे। हो, नक्कीच। सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील, सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जातीय असा हा न्याय हक्कासाठी जो न्याय आहे, माझ्या कुटुंबाला जे पोरकं केलं आहे अशा विकृतीने, तर त्या विकृतीला संपवण्यासाठी न्याय मागायचा आहे आम्हाला। तर तो न्यायासाठी हा उद्याचा मोर्चा आहे। किती कंप्लीट 17 दिवस, 18 दिवस आहे, अजूनही पोलीस आरोपींना ताब्यात घेत नाही, काय कारण असणार नेमकं एवढं? ते त्यांनी सांगतील, त्यांना आम्ही प्रश्न विचारू, ते सांगतील आम्हाला की काय कारण आहे, स्पष्टीकरण देतील ते। आपण बघू शकतो की या ठिकाणी स्पष्ट देतील आणि जे आरोपी येतात तात्काळ ताब्यात घेण्यात येते, त्या फाशीची शिक्षा देण्याची अशी मागणी आता कुटुंबाच्या देशमुख कुटुंबाच्याच करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन मी संभाजी म्हणजे TV 9 केज बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।